ज्या पद्धतीने सोसायटी 13 संचालक आहेत, ग्रामपंचायती 13 संचालक, त्या पद्धतीने आमचं खासदार पण 13 झाला पाहिजे. मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मोही नगरीमध्ये. आज या मोही गावामध्ये महालक्ष्मी मंदिराच्या समोर मराठ्यांचा शपथविधी पार पडलेला आहे. या शपथविधीमध्ये मराठ्यांनी काय शपथ घेतली हे तर तुम्ही लाईव्ह बघितलंयच. तर या ठिकाणी मान तालुक्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रसादजी माने आहेत. जय शिवराय प्रसादजी, काय आजच्या ठरावामध्ये काय ठराव झाला? आज मोही गावानं जाळ दूर संघच काढलाय. तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 8 उमेदवार 9 उमेदवार या ठिकाणी, आणि लोक सुद्धा तयार आहेत लोकवर्गणी द्यायला, आणि 2-3 जणांनी लोकवर्गणी पण या ठिकाणी जमा केलेली आहे. आणि तालुक्यातून पण अशाच पद्धतीने 2-4 प्रत्येक गावातून उमेदवार या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रचार प्रसिद्धी करणार आहे. आणि लोक तयार आहेत, त्यांचे फोन येत आहेत, प्रत्येक गावाच्या समन्वयकांचे फोन येतात की मीच खासदार आहे आणि मला उभा राहायचं आहे, आणि या ठिकाणी गावात मिटिंग घ्यायला या, तुम्ही आपण शपथ घेऊया, या सरकार विरोधात या ठिकाणी मोर्चा उघडूया आणि सरकारची कान उघडणी करून जरंगे पाटलांना साथ देऊया. आणि या ठिकाणी आरक्षण घेतल्याशिवाय मान तालुका स्वस्त बसणार नाही. मान तालुक्याचा पूर्ण पाठिंबा जरंगे पाटलांना आहे. त्या दिशेने वाटचाल या ठिकाणी गावोगावी चालू आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक गावात मोहीम या ठिकाणी उघडून प्रत्येक गावातून 2-4 उमेदवार या ठिकाणी लोकसभेला देऊन या ठिकाणी ईव्हीएम हॅक करणार आहे. मान तालुकाच हॅक करणार आहे, बाकीच्या मतदारसंघाचा विषय लांबच राहिलाय. धन्यवाद सोहमजी, धन्यवाद प्रसादजी. सोहमजी, प्रसादजींनी त्यांच्या गावामध्ये जी ठिणगी टाकली होती त्या ठिणगीचा आता वणवा बनतोय असं तुम्हाला वाटतंय का? किंवा या ठिकाणचे नागरिक आहेत, दादा किती उमेदवार देणार आहे तुम्ही मोहितनं? तुम्हाला सांगितलेलं की 8 ते 9 उमेदवार असतील लोकसभेला. ओके. आणि त्यात अजून 2-4 वाढतीलच, पण कमी नाहीत होणार. ही लोकवर्गणीतून मोही गावातून हे उमेदवार उभे केले जातील. आणि सगळ्यात जास्त मान तालुक्यामध्ये किंवा माडा मतदारसंघात तर जास्त उमेदवार असतील तर ते मोहीचे असतील. धन्यवाद. नक्कीच. सोहमजी, आता तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र करून पूर्ण मान खटावमध्ये फिरत होता. आपण मुंबईपर्यंत सुद्धा गेलेलो जरांगे पाटलांच्या बरोबर. तर काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही? आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केली जेणेकरून आरक्षण भेटावं. एवढं मुंबईवरती पूर्ण ताकदीनं मान तालुका गेला. प्रत्येक गावातनं 2-2, 4-4, 5-5 गाड्या गेल्या. जवळजवळ 100च्या वरती मान तालुक्यातनं गाड्या गेल्या. सगळ्यांना तिथं असं वाटलं की आपल्याला जो अध्यादेश दिलाय म्हणजे आपल्याला आरक्षण भेटलं. सगळ्यांनी गुलाल उधळला, सगळं झालं. आणि परत येऊन सरकारने नवीन डाव खेळला आपल्यासोबत आणि समाजाला धोका दिला. त्यांनी 10%चं न टिकणारं आरक्षण दिलं. त्याच्यामुळं परत समाज नाराज झालाय, खूप चिडलेला आहे. म्हणून यावेळेस मनोज जरांगे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय, आम्ही पूर्ण आता येणारी लोकसभा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणावरती जेवढ्याच प्रमाणावरती होतील एवढ्या मान तालुक्यात अर्ज देणार आहे, उमेदवारी डिक्लेअर करणार सगळ्या गावात. माझा खासदार नक्कीच. आता ते सर कुठे गेले? सरजी, आता तुम्ही मगाशी भाषणात पण सांगितलंच, मोहिमेतनं 9 उमेदवार उभे राहणार आहेत आणि आपले उमेदवार तुमचे निवडून सुद्धा येणार आहेत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र बघतोय, राहिलेल्या तुमच्या मराठा बांधवांना तुम्ही काय आव्हान कराल बाकीच्या गावातल्या किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या? विषय असा आहे की जे असणारा मराठा समाज हा काही एक सर्वसामान्य. पूर्वीच्या कालावधीमध्ये 100 एकर शेतीपर्यंत मराठा समाजातील प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीला होती. परंतु आता कालांतराने त्याची एकरावरती येऊन पोहोचलेले आहेत मराठी. आणि एकरावरती येऊन पोहोचलेले असतील तर त्यांच्या कुटुंबातील जे असणारी गोरगरीब कुटुंबातील असणारा मराठा समाजातील मुलं आहेत, त्यांना नोकरी असेल, त्याचबरोबर शिक्षण असेल, हे घेणं शक्य होत, शिक्षण घेणं सोपं होत नाही. आणि त्याच्यामुळे नोकरीला पण अडचणी तिथे निर्माण होत आहेत. तर त्याच्यामुळं असणारा जो मराठा समाज आहे त्याच्यामधला युवक आहे, त्या युवकांना नोकरी असेल, शैक्षणिक सवलती असेल तर ह्या मिळणं तिथं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. म्हणजे मराठ्याची गरजवंत हुशार मुलं असून सुद्धा फक्त आरक्षण नसल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होतोय. आणि तो अन्याय गनिमी काव्यानं असो किंवा डायरेक्ट रणांगणात उतरून असो, मराठ्यांचा इतिहास तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितलेलाच आहे. या मोही गावातले मराठे जसे जागृत झाले तसंच या सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा सोहमजींनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मराठ्यांनी लोकसभेला फॉर्म भरावा अशी या मराठा क्रांती मोर्चाच्या मान तालुक्यातून विनंती आहे. काय सांगाल सर? विषय जसा खासदारकीचा आहे, माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार चालूचा 5 वर्षात कधीच आमच्या गावात आला नाही. आता आम्ही आमच्या गावाचे 9 खासदार देतोय. म्हणजे ते आमच्या गावासाठी आमचे खासदार. बरोबर आहे.
पाण्याचा प्रश्न असेल किंवा ज्या इलेक्शनच्या समोर ज्या थापा मारल्या जातात की याव करेंगे त्याव करेंगे, हे देऊ ते देऊ, तसं थापा मारण्यापेक्षा तुमच्या इथलं खात्रीचे उमेदवार म्हणजे घरातलेच उमेदवार आहेत. घरातले उमेदवार आणि रोजच्या संपर्कातले उमेदवार. ओके, धन्यवाद साहेब. माझी सर उपस्थित. सरपंच साहेब काय सांगाल तुम्ही बघणाऱ्यांना? असू दे, बोला. आता आमच्या गावात म्हणजे सुरुवातीपासूनच प्रत्येक टायमिंगला ज्यावेळी जरांगेची सभा असेल तिथं आमच्यातील युवक म्हणून कमीत कमी इथनं 2-3 गाडी म्हणजे 15 ते 20 युवक नेहमीच जातात. किंवा ह्या मंदिर परिसरात 1 ते 2-3 म्हणजे आमच्या मिटिंग झाल्यात. चांगल्या पद्धतीनं सहकार्य आहे. किंवा जरांग पाटलांना एकच सांगायचं आहे की शिवाजी महाराजाच्या माघारी तुम्हाला मराठी समाजाचा योद्धा म्हणलं तरी काय हरकत नाही. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे की बाबा तुम्ही उपोषण ही काय पर्याय नाही. उपोषण हे काय आपला पर्याय व्यवस्था म्हणजे नाही शिक्षणासाठी. तुम्ही असाल तर सर्व आहे किंवा मिळणार आहे. फक्त त्यांना एकच सांगायचं आहे किंवा आपल्या मराठी समाजाला समजा आज सदावर्तेसारखा प्रत्येक वेळेस कहर करतोय मराठी समाजासाठी, दावा असलेली किंवा त्याच्यावर बाईट असेल देते, तर वकील संघटनेला मला त्या माध्यमातून सांगायचं आहे की गावोगावी 4-5 वकील आपल्या महाराष्ट्रात किंवा अख्ख्या देशात आहेत. तर ती संघटना अशी मजबूत करा की त्याची हवा अशी त्याला वाटली पाहिजे की त्यांना एकदा दावा उभा केला तर आपलं 100 वकिलांनी त्याच्या विरोधात दावा उभा केला पाहिजे. किंवा त्यांना असा आता सरकारला भ्रम झाला की आम्ही मानगाटानं असेल, कायद्यानं असेल किंवा गृहमंत्र्यांचा असा समज झाला की आम्ही कुठल्याही पद्धतीनं बळानं हे सगळं मोडू शकतो. फक्त त्यांना मी एकच सांगायचं की आमच्या समाजाला अजून ह्यातल्या काय गोष्टी माहीत नाहीत. कायदा ही म्हणजे काय मराठ्यासाठी कायमचा म्हणजे कायदा ही काय मराठ्यासाठी ही सगळ्या गोष्टीला म्हणजे छोटा आहे. कारण का की समाजाला आज माहित नाही. एखादा SP असेल, म्हणजे PSI असेल, DSP असेल, पण ह्यो एक कामाच्या वेळेत घरी जाऊ शकतो. जर मराठी समाजावर तुम्ही चुकीचं गुन्हे दाखल करत असाल तर तुमच्यावर घरी गेल्यानंतर ही मराठी समाज गुन्हा दाखल करत तर सरकारी यंत्रणेनं जबाबदारीने येथून पुढं मराठी संघटना असेल, मराठी युवक असतील, त्यांच्यावरनं जाणीवपूर्वक म्हणजे कोण सांगताय म्हणून गुन्हे दाखल करू नयेत. किंवा जरांगे साहेबांवर 2 गुन्हा आम्ही आजपर्यंत बघितलं सरकारनं बळजबरदस्तीनं केलं. समजा कार्यालयात मागच्या 4 दिवसात मिटिंग झाल्यानंतर तिथं त्यांनी बाबा टायमिंग नाही म्हणून केलं. तो मालक आहे, त्या कार्यालयाचा तो मालक आहे. जसं ह्या परिसरात समजा आता 9-10 वाजले असतील, ह्या परिसरात आमच्या मंदिरात आम्ही काय करायचं आम्ही ठरवणार आहे. ज्याला बघवत नाही त्यांनी तिथं नाही आलं तरी चालत. पण जरा समजा 2 सरकारने जर म्हणजे गुन्हे दाखल केलं तर महाराष्ट्रात 100 गुन्हे त्याच दिवशी कुठल्या बी अधिकाऱ्यावर दाखल करायला तुम्हाला पावर तयार झाली पाहिजे किंवा त्याची एक कमिटी नेमा, त्याच्यावर अभ्यास करा. त्यावेळेसच हे सरकार आपल्याला जे शिवू शकतं किंवा पाहिजे ती म्हणणं ते आपलं मंजूर करू शकतं. एवढंच माझं धन्यवाद. आणि जरांग साहेबांनी कुठल्याही परिस्थितीला न डगमगता किंवा जरांग साहेबाला चुकून अटक केली तर महाराष्ट्रात काय होईल ही इतिहासात बी बघितलं जाणार नाही आणि हेतनं मोहर बी होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सरपंच साहेब तुमच्या भावना पोहोचवल्या जातील. मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. ज्याप्रमाणे म्हणलं जातं की मराठा खडा तो सरकार से बडा, तर तो आता हा मराठा खडा नव्हे तर इथले 9 मराठे लोकसभेला उभं राहायला तयार झालेले आहेत. या गावच्या ग्रामस्थांनी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे. चेअरमन साहेब काय सांगाल? मी असं सांगतोय की ज्या पद्धतीनं सोसायटीचे 13 संचालक आहेत, ग्रामपंचायती 13 संचालक, त्या पद्धतीनं आमचं खासदार पण 13 झाला पाहिजे. सर काय सांगाल? जय शिवराय. आता जे आमच्या गावातून मोहीमधून 8 उमेदवार त्यांच्या इच्छेनं तयार झाले, त्यांच्यावरती कोणी काही जबरदस्ती केली नाही, तरी त्यांचा जो काय खर्च येईल ते आम्ही सर्व मराठा समाज, गावातील मोहे गावातील मराठा समाज हे सर्व आम्ही वर्गणी काढू. त्यांना अजिबात कसली त्यांची रुपये जळते न होणार नाही. आम्ही सर्व वर्गणी काढून यातून त्याचा खर्च करू आणि निवडून आणायचा 100% प्रयत्न करू. अजून कोण बोलणार आहे का उमेदवारापैकी? नमस्कार, माझं नाव माधव दादा सुदेवकर. मी माडा लोकसभेचा भावी मी सत्तेत आल्यानंतर तुम्हाला आरक्षण जे पाहिजे ते मी जय महाराष्ट्र.